हॅलो फ्रेंड्स, तर मी आहे तुमचा लाडका बनी आणि आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एका कुत्र्याची गोष्ट ज्याचं नाव आहे मोती आणि तो अतिशय लोभी होता. म्हणूनच आज आपल्या गोष्टीचं नाव आहे लोभी मोती आणि त्याचं हाडूक. एका मोठ्या गावामध्ये मोती नावाचा एक कुत्रा राहायचा. मोती दिसायला अतिशय रुबाबदार होता आणि त्याचे केस जे होते ना ते पांढरे आणि तपकिरी रंगाचे होते. तो दिवसभर इकडे तिकडे हुंगायचा आणि खाऊ शोधायचा. त्याला भूक लागली की तो आपला असं करत गावभर फिरायचा आणि जेही मिळेल ते तो खायचा. एके दिवशी की नाही दुपारी कडक ऊन पडलेलं होतं. मोतीला खूप भूक लागली होती. तो एका खाण्याजवळून जात होता आणि त्याला अचानक जमिनीवरती एक मोठं रसरशीत आणि चवदार असं हाडूक पडलेलं दिसलं आणि ते बघून मोतीचे डोळे चमकले. त्याने इकडे तिकडे बघितलं, कोणी बघत तर नाहीये ना, आणि पटकन त्याने ते हाडूक आपल्या तोंडामध्ये धरलं. त्याला वाटलं, हे हाडूक मी इथे रस्त्यावरती खाल्लं तर दुसरे कुत्रे पण येतील आणि माझ्याशी भांडण करतील. त्यापेक्षा मी हे घेऊन कुठेतरी लांब जंगलात निघून जातो किंवा एखाद्या नदीच्या काठी जातो आणि निवांतपणे तिथे मज्जा घेत मी आता ते खातो आणि निवांतपणे मज्जा घेत खातो. मोती ते हाडूक तोंडात धरून जोरदार धावू लागला. वाटेत त्याला त्याची मैत्रीण मनीमाव दिसली, पण मोती काही थांबला नाही. त्याला फक्त त्या हाडकाची चव घ्यायची होती. पळता 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 तो एका नदीपाशी आला. नदीवर एक छोटासा लाकडी पूल होता. मोती पुलावरून चालू लागला. दुपारची वेळ होती. शांत वारा सुटलेला होता आणि नदीचं पाणी अगदी आरशासारखं स्वच्छ होतं. पुलाच्या मधोमध गेल्यावरती मोतीने सहज खाली पाण्यामध्ये बघितलं तर त्याला काय दिसलं असेल बघू. पाण्यात अगदी त्याच्याच सारखा दिसणारा एक कुत्रा उभा होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय, त्या कुत्र्याच्या तोंडात सुद्धा एक मोठं हाडूक होतं. खरं तर ते मोतीचं स्वतःच प्रतिबिंब होतं, पण मोतीने कधी आरसा पाहिला नव्हता, हो की नाही. तर त्याला वाटलं, अरे बापरे, या नदीत तर हा दुसरा कुत्रा आहे आणि त्याच्याकडे देखील माझ्याच सारखं हाडूक आहे. नवे नवे तर माझ्यापेक्षाही मोठं हाडूक आहे आणि ते अतिशय छान आणि चमकदार दिसतंय. जर मी त्याचंही हाडूक घेतलं तर आज मात्र माझी मेजवानी होईल चांगली. मोतीच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला. त्याला स्वतःचं हाडूक पुरेसं वाटलं नाही. त्याने ठरवलं की आज दुसऱ्या कुत्र्याला घाबरवून त्याचं हाडूक पळवायचं आणि त्याने रागाने पाण्यातील कुत्र्याकडे पाहिलं आणि जोरात ओरडण्यासाठी तोंड उघडलं. भो भो असं त्याने ज्या क्षणी केलं, जसं मोतीने भुंकण्यासाठी तोंड उघडलं तसं त्याच्या तोंडातलं खरं खुरं हाडूक सटकन सटकलं आणि थेट पाण्यामध्ये जाऊन टप्प असा आवाज करून ते पडलं आणि ते खोलवर पाण्यामध्ये निघून गेलं. मोती बघतच राहिला. पाण्यातला तो दुसरा कुत्रा म्हणजेच त्या मोतीचं प्रतिबिंब गायब झालं होतं आणि हाडूकही गडप झालं होतं. मोतीने खूप प्रयत्न केला, पण पाणी खोल असल्यामुळे त्याला ते परत मिळालं नाही आणि बिचारा मोती त्या दिवशी तसाच उपाशी राहिला. बघा मुलांनो, आज आपण ह्या गोष्टीतून काय शिकणार आहोत तर अति तेथे माती. म्हणजेच आपल्याकडे जे काही आहे त्यात समाधान न मानता जर आपण जास्त लोभ केला, जास्त लोभ धरला तर आपल्याकडचं देखील आपण गमावून बसतो मुलांनो. वाय वाय. अति लोभ बरा नव्हे, जे आहे त्यात समाधान मानावे. अति तेथे माती.